हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण ओल्या चवळीची आमटी तयार केली आहे ती आज आपण बघत आहे। ओल्या चवळीच्या शेंगा मिळतात, त्या ओल्या चवळीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। तर पहिल्यांदा चवळी आहे ते आपण कढईमध्ये गरम करून घेणार आहे। 5-7 मिनिटे गरम कढईमध्ये चवळी अलटीपलटी करून भाजून घेणार आहे। चवळी थोडीशी भाजून झाल्यानंतर ती एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण गरम तेलामध्ये सतत असे परतून भाजून घेत आहे। सतत असे परतून कांदा आपण भाजून घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे। 2 चमचे आलं लसूण खोबरे आणि कोथिंबीर यांचा तयार केलेला मसाला 2 चमचे टाकून सतत असे परतून घेत आहे। 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तोही आपण तेलामध्ये टाकून सतत असे परतून भाजून घेणार आहे। मसाल्याच्या डब्यातील छोटा 1 चमचा हळद पावडर टाकत आहे। 1 चमचा लाल तिखट पावडर आपण यामध्ये टाकत आहे आणि कांदा लसूण मसाला यामध्ये 1 चमचा टाकत आहे आणि हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेत आहे। लाल तिखट पावडर 1 चमचा टाकून आपण हे सर्व मसाले चांगले परतून घेतलेले आहेत। भाजून घेतलेली चवळी आपण यामध्ये टाकून सर्व मसाले आणि चवळी एकत्र चांगली परतून घेत आहे। गरम केलेले पाणी किंवा साधे पाणी टाकून आपल्याला चवळी शिजवून घ्यायची आहे। मी साधे पाणी चवळी शिजण्यासाठी टाकलेले आहे। यामध्ये चवीसाठी मीठ टाकत आहे आणि चवळी शिजवून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून चवळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि चवळी शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे। शेंगदाण्याचे कूट टाकून चवळीला उकळून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने चवळीची आमटी तयार केलेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।